कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजित विलासराव बर्गे यांची निवड. अनेक मान्यवरांसह शेकडो समर्थकांची उपस्थिती. आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व शेकडो समर्थकांनी दिल्या शुभेच्छा. कोरेगाव नगरपंचायतीच्या आज झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवड सभेमध्ये पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्या उपस्थितीत नूतन स्वीकृत नगरसेवक म्हणून अजित विलासराव बर्गे यांची निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक जयवंतप्पा पवार, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, नगरसेविका संजीवनी सचिन बर्गे, शीतल संतोष बर्गे, वनमालाताई प्रदीप बर्गे, स्नेहल आवटे, नगरसेवक परशुराम बर्गे, नगरसेवक सागर विरकर आदी उपस्थित होते. अजित विलासराव बर्गे हे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा कोरेगाव नगरीचे ज्येष्ठ नेते उद्योजक विलासराव शंकरराव बर्गे यांचे द्वितीय चिरंजीव आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या फ्रेंड्स ग्रुप या सामाजिक संस्थेने कोरेगाव शहरात नावलौकिक मिळवणारी अनेक कामे केली आहेत. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद, ज्येष्ठांचे मार्गदर्शन, युवकांची भक्कम साथ आणि महिला वर्गाचा भक्कम पाठिंबा या जोरावर गेल्या 15-20 वर्षांपासून अजित बर्गे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचा प्रत्येक प्रभागात मानणारा मोठा वर्ग असून त्यांचा मित्रपरिवार संपूर्ण कोरेगाव शहरासह तालुक्यात पसरला आहे. त्यांच्या निवडीनंतर जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, अभिजित विलासराव बर्गे, ज्येष्ठ नेते विलास काका बर्गे, गजाभाऊ बर्गे, विजय बर्गे बापू, सम्राट उद्योग समाजचे प्रमुख दत्तात्रय बर्गे नाना, विजय घोरपडे, रामदास बर्गे, मंदार बर्गे, पवन भोईटे, प्राचार्य अरुण बर्गे, संजय काटकर, जवानसिंह घोरपडे आदी प्रमुख मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. अजित बर्गे यांच्या निवडीनंतर अजित बर्गे व समर्थकांनी प्रथमतः बाजारपेठेतील श्री गणेश मंदिरात जाऊन गणेश दर्शन, तदनंतर श्री राम मंदिरात जाऊन श्री राम दर्शन, श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन श्री स्वामी दर्शन, कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात जाऊन श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तदनंतर रोटरी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. अजित बर्गे यांच्या निवडीने संपूर्ण कोरेगाव शहरात आनंदमय वातावरण झाले होते. विशेष करून टेक भावकीतील अनेक मंडळींनी प्रत्यक्ष भेटून अजित बर्गे यांना पुष्पहार घालून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मान तालुक्यातून आलेले बर्गे यांचे पाहुणे व समर्थकांनी त्यांना मानदेशी धोंगडी व काठी देऊन विशेष सन्मान केला. त्यांच्या निवासस्थानीही त्यांचे जोरदार स्वागत करत औक्षण करण्यात आले. त्यांच्या सौभाग्यवती धनश्री अजित बर्गे व भाऊजाई स्नेहल अभिजित बर्गे व इतर भगिनींनी औक्षण करत पेढे भरवत त्यांचे जोरदार स्वागत केले.
घर वाटली सेगमेंट लगी पड़ा पुढे किती फळा जरा फळा की नुसती आव नुसती फळा तर काय तुम्ही काय चला पुढं आज नगरपंचायत शांतता ठेवा जरा. आज कोरेगाव शहरातील कोरेगाव नगरपंचायतीत आज खऱ्या अर्थाने एक निष्ठेने काम करणारे पार्टीचे कायम निष्ठेने पार्टीबरोबर राहिलेले आल्यापासून संपूर्ण कुटुंब विलास काका असतील, अभिजित बर्गे असतील, अजित बर्गे असतील, तर त्यांना खऱ्या अर्थाने आज आमदार साहेबांनी एक कार्यकर्त्याला न्याय देऊन मोठी संधी दिलेली आहे नगरसेवक पदाची. त्या संधीचा त्यांनी 100% उपयोग करून चांगलं काम कोरेगाव शहरासाठी करावं. तसेच आतापर्यंत आपण बघितलं आहे पार्टीसाठी कधीही अजित बर्गे पुढं जाऊन कुणालाही आगाऊ घ्यायची तयारी किंवा काम करण्याची फ्रंटला राहून कुठल्याही प्रकारचे काम करण्याची तयारी ठेवणारा माणूस आहे. तर खऱ्या अर्थाने त्यांचा हे आमदार महेश शिंदे साहेबांनी पद देऊन मोठं कौतुकच केलं आहे. पार्टीत आज सचिन बर्गे असतील नगरसेवक, त्यांचे संपूर्ण प्रयत्न आज फळाला आलेले आहेत. तरी आज साहेबांनी ज्यांच्यावरती विश्वास टाकला आहे त्याच्याबद्दल त्यांनी त्या विश्वासाला पात्र राहावे. तसेच आज कोरेगाव नगरपंचायतीत एक भावकीतले 7 नगरसेवक देऊन आमदार साहेबांनी भावकीला मोठं 8वा नगरसेवक देऊन भावकीला मोठं ढळतं माप दिलं आहे. त्याप्रमाणेच त्या भावकीने त्यांच्या बरोबर राहून मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांना ते भावकीने साथ द्यावी ही आमची मनापासून इच्छा आहे. तसेच आमचे नेते राहुलदादा बर्गे असतील, सर्व नगरसेवक असतील, आज खऱ्या अर्थानं राहुलदादा आज 3 राज्यात जिथं गेल्या वेळेस अर्ध्यासुद्धा जागा नव्हत्या त्या 3 राज्यात डबल बहुमतानं सरकार आले. म्हणजे एक चांगल्या पायगुणावर अजित बर्गे यांची निवड झाली. तसंच आमचे नगरसेवक सागर विरकर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा दोघांसह पायगुण चांगले. तर आज सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना नगरपंचायतीला तिन्ही राज्यातल्या विजयासाठी शुभेच्छा देतो. आणि आपली मिरवणूक आता इथून संपली की शिवाजी पुतळ्यापाशी राहुलदादांच्या मार्गदर्शनाखाली विजयाचा जल्लोष आपण सर्वांनी करायचा आहे. थोडं बोलतो.
हे पिक्चर पिक्चर तो रील्स